महायुती सरकारवरती पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रियाताईंनी उगाच बदनामी करू नये असं म्हटलंय। शिवाय येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। यानंतर एक वेगळी बातमी आहे, परंतु महत्त्वाची अशी बातमी आहे। आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असं अतिशय दुर्मिळ प्रकरण बुलढाण्यात समोर आलंय। एक गर्भवती महिला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती, तेव्हा तिच्या पोटामधल्या अर्भकात आणखी एक अर्भक आढळून आलंय। या गर्भधारणेला वैद्यकीय भाषेत फिटस इन फेटू असं म्हणतात। जवळपास 5 लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये असं एक प्रकरण पाहायला मिळत असतं। बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावरती शस्त्रक्रिया करण्यासाठीची आता सुविधा नाहीये आणि म्हणूनच या महिलेला छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आलंय। तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं। ही खूप रेअर अशी दुर्घटना असते। जगात 100 ते 200 केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाहीये आणि इंडियामध्ये आतापर्यंत 10 ते 15 केसेस असं रिपोर्ट झाले आहे। तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं, म्हणजे लक्षात आलं नव्हतं, कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते। मी जेव्हा बघितलं, डिटेल स्टडी केला, 1-2 अजून डॉक्टरांच्या मदतीने ते कन्फर्म केलं आणि मग याचे निदान झाले की बाळाच्या पोटामध्ये पण दुसरं बाळ आहे ज्याची वाढ होत नाहीये। फिटस इन फेटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे, ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात। परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल।